पण छातीवर वार झेलणाऱ्यांचा पक्ष आहे. नाही, तुम्ही म्हणालात की जे सोबत येतील त्यांना बरोबर घेऊन त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आहे का? आता या क्षणी नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडीत नाही आहे ना. तुम्ही जो प्रश्न विचारताय त्या प्रश्नाचा अर्थ मला समजतो आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारणाची सूत्र हाती घ्यावी ही नक्कीच या राज्यातल्या जनतेची किंवा लोकांची इच्छा आहे आणि त्या इच्छेचा स्वीकार उद्धव ठाकरे साहेबांनी केलेला आहे हे तुम्हाला वारंवार माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही विषयाला अजिबात फाटे फोडू नका. तो वेगळा विषय आहे आणि तो महाराष्ट्रासाठी भावनिक विषय आहे आणि त्या भावनिक विषयावरती काय भूमिका घ्यायची मला वाटतं आज संध्याकाळच्या आमच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मला अपेक्षा आहे की उद्धवजी नक्की त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करतात. नाही, पण आज तुम्ही अग्रलेखात सुद्धा एक प्रकारे साधच घातली की जनभावना आहे, लोकभावना आहे की दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे. आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो, मराठी जनतेला सांगू इच्छितो की मराठी माणसाच्या हितासाठी, कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, मुंबईच्या रक्षणासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कोणताही त्याग करायला तयार आहे. या महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी माणूस स्वाभिमानाने जगला पाहिजे यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. त्या शिवसेनेचा जो वर्धापन दिन बरोबर. आता काही हौशे नवशे गवशे माझी शिवसेना म्हणून वर्धापन दिन साजरे करतायत. त्यांच्या जाहिराती कोणीतरी मगाशी माझ्या घरात समोर आणल्या. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे. काय संबंध आहे त्यांच्या बाळासाहेब ठाकरेंशी? त्यांच्या पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे नाहीत. त्यांनी अमित शहांचा फोटो टाकायला पाहिजे. संस्थापक म्हणून त्यांच्या पक्षाचे संस्थापक अमित शहा आहेत किंवा मोदी आहेत. त्यांनी समोर अमित शहांचा फोटो टाकायला पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या पक्षाचा वर्धापन दिन गुजरातमध्ये सुरत किंवा अहमदाबादला केला पाहिजे. त्यांचा महाराष्ट्राशी काय संबंध आहे? अजिबात नाही. पण ते करतायत याचं कारण अमित शहांना हवं आहे. मुंबई महाराष्ट्रात मराठी माणसात भ्रम निर्माण व्हावा, मराठी माणसाच्या एकजुटीचे तुकडे पडावेत हे अमित शहा आणि मोदींचं एक स्वप्न आहे आणि ते पार करण्यासाठी हे जे एसएनसी गट वगैरे आहेत त्यांनी आनंद दिघे साहेबांचा आमच्या फोटो टाकलेला आहे. आनंद दिघे हे काय शिवसेना प्रमुख नव्हते ना, लक्षात घ्या. आनंद दिघे हे ठाणे जिल्हा प्रमुख होते. राऊत साहेब, काल माजी नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मनसेशी युती करण्यासंदर्भात नगरसेवकांचा कल किंवा कौल जाणून घेतला. त्याच बहुतांश नगरसेवकांचं म्हणणं आहे की मनसेशी युती केली तर फायदा होईल. त्यावर उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय की सर्वांना विश्वासात घेऊनच मी निर्णय घेईन. मध्यंतरीच्या काळात ज्या बैठका होत्या त्यातही उद्धव ठाकरे हा कल किंवा मत जाणून घेत आहेत आणि त्यानंतर सर्वांशी बोलून सर्वांना विश्वासात घेऊन ते मनसेशी युती संदर्भातला आपला निर्णय घेणार. बघा, हा निर्णय घेण्याच्या पेक्षाही मी असं म्हणेन की दोन्ही बाजूलाही सकारात्मक विचार आहे. कोणी म्हणणार नाही की असं होऊ नये. तुम्ही रस्त्यावर जरी रँडम कोणाला विचारलं तुमचं काय मत आहे तरी ते सांगतील. आणि ही लोकभावना जर आम्ही ओळखू शकलो नाही, आम्ही मराठी माणूस म्हणून, तर तो महाराष्ट्रावर अन्याय ठरेल. आणि माननीय उद्धवजी हे अशा भूमिकेचे, अशा विचारांचे आणि अशा स्वभावाचे आहेत ते कधीही तुटेपर्यंत ताणत नाही. नक्कीच त्यांच्या काही स्पष्ट आणि परखड भूमिका असतात. त्या भूमिकामध्ये तुम्हाला माहिती आहे की त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे की महाराष्ट्रावर हल्ले करणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत किंवा महाराष्ट्र तोडू पाहणाऱ्या, महाराष्ट्राला शत्रू समजणाऱ्या किंवा आम्ही ज्याला शत्रू समजतो महाराष्ट्राचे, अशा प्रवृत्तींबरोबर आता आपल्याला कोणालाही हात मिळवणी करता येणार नाही. ती महाराष्ट्राची बेईमानी ठरेल. आणि ही सुद्धा लोकभावनाच आहे ना, ही लोकभावनाच आहे. नाही, पण शिंदेची शिवसेना सुद्धा प्रयत्न करते की राज ठाकरे सोबत यावेत, त्यांच्या सुद्धा